परी चल पटकन खाऊन घे. आई मला नकोय. नकोय म्हणजे काही ऐकायचं नाही मला. गपचूप खा. मला कोणाचेही नखरे नकोय. कोणाचे म्हणजे? कोणाचे म्हणजे तुझे. मी नाव सांगणार तुझं. कोणाला? फ्रेंडला. मी त्याला पण ओरडणार आहे. उगाच लाड नाही करायचे. परी चल मी इंजेक्शन देते तुला. परी बघ कोणाचा फोन आहे. स्पीकरवर टाक. हाय नेहा, मेरे दिमाग में एक आइडिया आया है. मैं तुम्हारे जैसा दिखना चाहती है. परफेक्ट इंडियन गर्ल. तो तुम्हारा हेल्प तो चाहिए. अगर मैं तुम्हारे जैसा बन के गई तो यश मुझे जरूर प्यार करेगा. तो आपका हेल्प तो चाहिए. ठीक है, मैं आते वक्त कपड़े लेकर आती हूँ. हाँ, यू आर सो स्वीट. थैंक यू. इंजेक्शन. चल आता हे सगळं संपवायचं. चल लवकर लवकर फास्ट. नो नखरे. परी परी पण ना. नेहा. हाँ मॅम तुम्ही या ना, आत या ना मॅम. चपला बाहेर काढाल प्लीज. थँक्यू. या ना मॅम. या ना मॅम. काही काम होतं मॅम. हो, आणि खूप महत्वाचं. यशला ना मी माझ्या मुलासारखं वाढवलं लहानपणापासून. खूप प्रेम करते त्याच्यावर. ऍक्च्युली तुझ्यावरचा रागही त्यामुळेच होता. मला वाटत होतं की तूही त्याच्या पैशांच्याच मागे आहेस, पण आता मला कळतंय ना की तसं नाहीये. सो झालं गेलं विसरून जा. त्यामुळे ना मला सतत त्याची काळजी वाटत असते की कोणी चुकत नाहीये ना, तो कोणी फायदा घेत नाहीये ना, कोणी दुखवत नाहीये ना त्याला. लहानपणापासून असं तळहाताच्या फुलासारखं जपलंय मी त्याला. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलंय त्याच्यावर. पण जेसिका, मला ना त्याचं हेल्पलेस होणं, रडत बसणं नकोय आता. म्हटलं खरंच सांगते, मागच्या वेळी ह्या सगळ्यातून बाहेर पडायला खूप वर्ष लागली ग त्याला. तो कसा सावरलाय ना त्याचं त्यालाच माहिती. आणि आता ती पुन्हा आली का? हे बघ, तू माझं एक काम कर. मला माहिती आहे यश जर माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं ऐकत असेल ना तर ती तू आहेस नेहा. नेहा तू ना माझ्या यशला त्या जेसिकापासून वाचव. तिचा प्लॅन आहे ग काहीतरी. ती फसवणार आहे ग माझ्या यशला, मला माहिती आहे. आणि मी तुला सांगते, यावेळी जर माझ्या यशचं काही बरं वाईट झालं ना तर मी नाही ग स्वतःला माफ करू शकत. मॅम तुम्ही शांत व्हा, रडू नका. मी पाणी आणते थांबा. मॅम पाणी.
खरं सांगू तर तुम्हाला वाटते तेवढी वाईट नाहीये जेसिका. म्हणजे जे काय झालं त्याचा तिला पश्चाताप आहे आणि ती पण आता सुधारायचा प्रयत्न करतेय. ती बदललीये. तिचं खूप प्रेम आहे यशवर आणि ती यशला मनवायला खूप प्रयत्न करतेय मॅम. खरंच. जेसिका बोलली तुला हे? हो मॅम, आणि खूप मनापासून बोलली ती. म्हणजे तिला यश हिच्या प्रेमात आहे हेही कळलं असणार, नाही तर हिच्याशी का बोलेल ती? आणि ही एक मूर्ख तिची बाजू घेऊन माझ्याशी बोलते. पण चांगलंच आहे. यशसाठी अशीच कोणीतरी हवी. इमोशनल फूल. डोळ्यात पाणी आलं की खरं समजणारी. मॅम तुम्ही खरंच काळजी करू नका. सगळं नीट होईल. तू म्हणतेस तर खरं मानायलाच हवं मला. पण हे बघ, जर मला वाटलं की ती जेसिका पुन्हा माझ्या यशचं काही बरं वाईट करते ना तर मॅम मी स्वतः हे सगळं थांबवेन. तुझ्याशी बोलले ना आता कुठे बरं वाटलं बघ. मी येऊ का ग? आता प्रूफ घेऊनच येईन तुझ्याकडे. अरे नयनेश, तुझं लक्ष नाही बाळा आजकाल कामात. सरांसमोर का प्लेट ठेवली? त्यांचा उपास आहे आज. अचानक त्यांना खायचा मोह झाला तर पाप कोणाला लागेल? तुला. बायको कोणाला चांगली मिळणार नाही? तुला. घेऊन जा ती प्लेट, उचल. का का घेऊन जा? मी खातोय ना. अरे उपास आहे ना तुझा. उपवास कसला? का उपवास आहे माझा? अच्छा, मग ठीक आहे, जा जा बाळा. मी खातोय, कळलं? खाऊन घे ना मग 4 घास. मी तुझ्यामुळे टेन्शन मध्ये. मला माहिती आहे तुझा कुठलाही प्लॅन ना असा कधी फुल फ्लेजेड नसतोच. मध्येच कुठेतरी येतो आणि तू अडकतो आणि मग पुढे कळतच नाही आपण काय करायचं. तिथे लग्न लावायला निघाली आहे माझं जेसिका बरोबर. कालपासून 1000 वेळेला तेच. नेहा माझं लग्न जेसिकाशी लावतीये, नेहा माझं लग्न जेसिकाशी लावतीये. नाही बस ते काय नाही, एकदा ते खोटं बोलून बघितलंय काय झालंय ते. आय डोंट वॉन्ट टू रिपीट दॅट. मी आता जाणार आणि नेहाला सगळं खरं खरं जे काय ते सांगून टाकणार स्पष्ट. करेक्ट मार्ग. तिच्याकडे जा, सिग्नल वरती उभं राहा, मोठ्याने ओरड, नेहा आय लव्ह यू. म्हणजे काय होईल? तिला परत वाईट वाटणार. तिला वाईट वाटले म्हटल्यानंतर तुला परत वाईट वाटणार. मग तू तिला मनवण्याचे अजून प्रयत्न करणार. ती अजून हर्ट होणार. ती अजून वेगळीच वागणार. तुला अजून त्रास होणार. शेवटी मग तू कंटाळून ठरवणार, आता मी कुठेतरी दुबई का फुबईला निघून जातो. हे आजोबांना कळणार. मग आजोबा छातीला हात लावणार, माझा तो चाललेला आहे, आता मला जगायला इच्छा नाही, वार वार सगळं होणार. किती यार, गाडी पुढे जातच नाहीये. त्याच्यापेक्षा थोडं मित्रावरती विश्वास ठेव. मित्र जो प्लॅन करतोय त्याला रिॲक्ट कर. सगळं नीट होईल. सगळं. जग्गू काय म्हणतो आपला, की जगातल्या 99% गोष्टी ह्या विश्वासावरती होतात. मित्रावरती विश्वास ठेव, सगळं नीट होईल. ओके? आणि तरी नेहाने नाही ऐकलं तर मग मी एक काम करेन. ऐन वेळेला बोहल्यावरती तुझ्या जागी मी उभा राहीन आणि त्या जेसिकाशी लग्न करून टाकेन. ओके? अरे यार, अरे चिडू नको ना यार. मी का करू यार त्या जेसिकाशी लग्न? ए नाही शिगडी आहे. हे घेऊन जा बाबा. आणि ऐक, लग्न झालं तुझं? नाही करायचंय? फॉरेनची मुलगी चालेल का? काय हो म्हणतोय? ए यश, अरे थांब यार.
काय ग, काय लपवतेस? आईच्या ओढण्या? आईला ऑफिसला जाऊ द्यायचं नाहीये वाटतं. आईना तिच्या ओढण्यात येतेय. कुणाला? भांडीवालीला? नाही, जेसिकाला. जेसिकाला? जेसिकाला कशाला? तिला का गरज आहे ओढण्यांची? मी नाही विचारलं, मी नाही बोला तिच्याशी. मला नाही आवडत ती. मला पण आवडत नाही बाई ती. काय कॉपी कॅटर? नाही ग, खरच. ती चाळीत आली तेव्हा सगळ्यांचं कसं माकड झालं होतं पाहिलंच ना? मग या ओढण्या इथंच राहू द्या, तिला मिळालाच नाही पाहिजे. नाही नाही, असं नाही करायचं. तिला गरज असेल तर घेऊन जाऊ देत ना. हे बघ, ती जर माझ्याकडे आली आणि पाणी मागितलं तर मी देणार नाही का? आपण सगळ्यांशी चांगलं वागलं ना की सगळे आपल्याशी चांगलं वागतात. खरंच तसं होईल? मग आता परत कशाने ओढण्या आणल्यास तशाच न्यायच्या. पण आईने पाहिलं तर? खरं खरं सांगायचं. आई आपलीच आहे की नाही, घेईल समजून. ठीक आहे. काय झालं परी? काय नाही. मग तोंड का फुगलंय? काही नाही. नक्की? एकदा सांगितलं ना काही नाही बदलय म्हणून. कोणीतरी चिडलंय. मी तुला एक गोष्ट सांगू? 2 मांजरी असतात, ते बोलायला म्हणून भेटतात. पहिली मांजर दुसऱ्या मांजरीला म्हणते म्याव 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 म्याव. दुसरी मांजर पहिली मांजरीला म्हणते म्याव 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 म्याव. आणि दोघी मांजरी एकमेकांना म्हणायला लागतात लगेच म्याव 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 म्याव. का रुसले माझं बाळ? आई, तू जेसिका मावशीला हे सगळं का देतेयस? अगं, तिच्याकडे नाही येत ना माझ्यासारखे ड्रेस म्हणून. पण तुझ्यासारखे ड्रेस का हवे तिला? यशला. अच्छा, म्हणून चिडलीयस? मला नाही आवडत. बाळा, असं नाही बोलू. यश तुझा फ्रेंड आहे ना, मग ती फ्रेंडची फ्रेंड आहे म्हणजे तुझी फ्रेंड झाली ना. मी आता फ्रेंडला सांगणार आहे, मला ती अजिबात आवडली नाहीये. परी, अगं मिथिला, मीट केतन. ह्यांची खूप मोठी सिक्युरिटी एजन्सी आहे. इनफॅक्ट भारतातल्या नामवंत कंपन्यांची सिक्युरिटीची जबाबदारी ह्यांच्यावरच आहे. अय्या हो. सो मिस्टर केतन, काय काय करू शकतो आपण? मोबाईल ट्रेसिंग हा एक पर्याय आहेच, पण जर माणूस घरातच असेल तर ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग हे खूप उपयोगात येतील. ओके, सो यू कोणासाठी आहे? तुझ्यावर नजर ठेवायला. फक्त तुम्ही सांगितलं म्हणून केलं होतं ना. पुन्हा शट अप मिथिला. लोकांसमोर ना चौधरींच्या इज्जतीची वाट लावू नकोस, कळलं ना? कोणासाठी माहिती काढतोय आपण? सो केतन, तुमचं सजेशन आवडलंय मला. इनफॅक्ट माझं एक सजेशन आहे, रादर ऑर्डर समजा. हे काम घरी येऊन तुम्हीच करायचं. सी मिस्टर केतन, मला बाहेरचं इथे कोणी आलेलं चालणार नाही, कारण घरातल्या गोष्टी बाहेर जातात. आणि ॲज यू नो, आम्ही चौधरी आहोत, मला नाही चालणार हे. आणि तुम्ही फॅमिली सारखे आहात, सो कळतंय ना? येस मॅडम, मी स्वतः येईन. हे आमच्या पॉलिसीमध्येच आहे. थँक्यू सो मच. निघू मी आता? येस येस प्लीज. थँक्यू. अय्यो बहिणी, तुम्ही किती फास्ट राहतो.
म्हणजे एवढ्या लवकर तुम्ही इतकं मोठं पाऊल उचललं देखील? वहिनी, मला ना खरंच तुमच्याकडून बरंच काही शिकायचंय. आधी गप्प राहिलं शिक. सर, कॅबिन इथेच लावून देऊ का? तू कपस रे, तुझं काम कर. नमस्कार. नेहा, ही फाईल बघ ना जरा. काय त्याच्यात मला ना काही कळतच नाहीये. जरा चेक कर ना. आणि मला ना सिग्नेचर हवे होते. अगं सांग ना नेहा, मला काही कळतच नाहीये यातलं. नेहा, सॉरी, थँक्यू. या ना. काय चाललंय हे सगळं? गोड दिसतेय. अगं तिला आपल्यासारखं तयार व्हायचं होतं. पण मी फक्त एक मिनिट. आपल्यासारखं नाही, तुझ्यासारखं. अगं ती यश सरांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते. तू मूर्ख आहेस का ग नेहा? तुला एवढंही कळत नाही का? ती तुझा फायदा घेतेय आणि तू तिला हेल्प करतेस. मी फक्त एका चांगल्या व्यक्तीचं भलं व्हावं म्हणून प्रयत्न करते. मग यश सरांचं काय? त्यांचं प्रेम आहे तिच्यावर. कोण म्हणाला तुला? मी म्हणतीये. मॅडम, ड्रेस फार छान वाटते तुम्हाला. थँक्यू थँक्यू. त्यांना मराठी कळतं थोडं थोडं. हो? हा. वा 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 वा. मॅडम, आज जर तुम्ही कोणाला सांगितलं की इथून खाली उडी मारा, कोणी हसत हसत मारेल. सांगताय काय ना? अभी नहीं, अभी बैठ जाओ. अभी अंदर है, कोई बात नहीं, कोई देख नहीं रहा. अच्छा, मुझे एक बात बताओ, जब वो ये ड्रेस तुम्हें दे रही थी तब उसकी रिएक्शन क्या थी? मतलब वो बहुत रो रही थी, गुस्से में थी, ये ड्रेस देना नहीं चाहती थी, क्या था? मतलब आय एम शुअर चिडचिड तर खूप झाली असणार. यु नो, हा ड्रेस देऊ की नको असं काहीतरी झालं असणार. आज डब्यामध्ये पण तिने मिरचीची भाजी आणली असणार. पण मला ठसका लागला, सगळ्यात आधी पाणी पण तीच आणून देणार. तुम उसे से इतना प्यार करते हो तो इतना न तक क्यों? इसीलिए तो, ताकि उसके दिल में जो है वो चीज भी बाहर आ जाए. वो जो दिल की बात है वो होंठों तक आ जाए, इसीलिए ये सब चल रहा है. एक बात बताओ. उसको आंखों में पानी तो था, पर बिल्कुल गुस्सा नहीं था. उल्टा मुझे बेस्ट लक बोला. बेस्ट ऑफ लक बोला? हाँ. अरे यार नेहा, तू का करते असं? का सतत स्वतःला अशी थांबवत असते, मागे मागे खेचत असते? काही प्रॉब्लेम असेल तर सांग ना, आपण मिळून सॉल्व्ह करूया. आणि खरंच निघून गेलो मी कोणाबरोबर तरी, तर राहू शकशील माझ्याशिवाय? राहू शकशील अशी एकटी? तुझ्याकडे याचे उत्तर नसेलच म्हणा, किंवा उत्तर असेल पण तू तेही सांगणार नाहीस. काही लोकांना ना टोकाला गेल्याशिवाय काही गोष्टी लक्षातच येत नाहीत. ठीक आहे, तुला जर का तसंच हवं असेल तर ॲज यू विश.